नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी तलावावर फिरायला आलो आहे आणि तुम्हाला उन्हाळ्यातला ब्लॉग दाखवला होता। उन्हाळ्याचं नेचर कसं होतं आणि किती पाणी बिनी होतं आणि कसं होतं काय ते सर्व तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं मित्रांनो। तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाऊस वरसून गेला आहे, तर मस्तपैकी आता नेचर झालं आहे आणि तलाव जो आहे ना तो फुल भरलेला आहे आणि जे झाडे काही होते ते पण एकदम मस्तपैकी हिरवळ झालेली आहे। तर तुम्हाला मी दाखवतो समोरचा नजारा तलावापासला कसा आहे काय ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो मित्रांनो। तर चला आपण आता सुरुवात करूया। तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्तपैकी नेचर आणि हे पहा तलावा फुल भरलेला आहे, तुम्हाला दिसत असेल एकदम मस्तपैकी। आणि संध्याकाळचं नेचर एकदम मस्त वाटतंय आणि पहा एकदम कसं वाटतंय ते। हे पहा सांडीच्या तिकडून पाणी पण जात आहे आणि तुम्हाला मी आता जवळ जाऊन पण दाखवतो कसं आहे काय ते। तर इकडून एक वाट आहे, हे पहा इथं मस्तपैकी एक झाप आहे आणि त्याच साईडला होऊन आपल्याला जायचं आहे। तर ह्या साईडला वाट आहे घराच्या जवळहूनच, तर तुम्हाला मी आता दाखवतो। तर इथून आपण सुरुवात करूया। हे पहा नेचर कसं वाटतंय आणि जे झाडं आहेत ते भरपूर प्रमाणात फुटलेले आहेत 4-5 दिवसामध्येच। तर हे पहा ह्या साईडला होऊन वाट आहे आणि आधी तुम्हाला मी वरचं नेचर दाखवतो, वरची जागा दाखवतो तलावाची कशी आहे ते। तर हे पहा इकडं आद्र बिद्र अजून बारीकलेच आहेत, भात कमी अजून वाढलेले नाही, म्हणजे लावायला आलं नाही। हे पहा ह्या साईडला कसं आहे आणि हे पहा इकडचं नेचर एकदम फुल भरले आहे आणि हे पहा आकाशात बगळे पण चाललेले आहेत आता वसायला। तर हे पहा, तर आपण आता खालच्या ठिकाणी जाऊ, ह्या वरच्या ठिकाणी आलो होतो तिकडे जायचं आहे आता आपल्याला। बंधारा जो आहे मित्रांनो ना तो एकदम फुल भरलेला आहे, 3-4 दिवसामध्येच एकदम फुल भरलेला आहे। तर आता खालच्या बाजूला जाऊ सांडीच्या ठिकाणी, तिकडचं पण नेचर तुम्हाला मी दाखवतो कसं आहे काय ते। हे पहा आपण ह्या ठिकाणी आलो आहोत आणि जवळून कसा दिसतोय तलावा ते मी तुम्हाला दाखवतो। भरपूर पाणी आहे आणि याची खोली भरपूर आहे मित्रांनो, लय खोल आहे। पावसाळाभर म्हणजे उन्हाळाभर भरपूर पाणी वापरलं जातं, भरपूर मोटरी विषयक आहेत, तरीसुद्धा एकदम पाणी जे आहे ते लवकर निघत नाही। हे पहा, तर ह्या साईडला तुम्हाला मी दाखवतो। हे पहा इकडून वरतून झरी येते वाहत वाहत आणि तुम्हाला मी जाऊन तिकडून दाखवतो। आता काचांच्या खालच्या बाजूला आता आपण जाऊ। तर हे पहा मित्रांनो, आता आपण आलो आहोत एकदम पाण्याच्या जवळ। हे पहा ह्या साईडला आणि तुम्हाला मी दाखवतो पाणी किती आहे ते। हे पहा डायरेक्ट फुल असा तलावा भरलेला आहे। हे पहा भरपूर असं पाणी आणि खोली पण तलावाची भरपूर आहे। हे पहा किती पाणी आहे ते, आपण आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवतो। अशा पद्धतीने मित्रांनो पहा। तर मित्रांनो तुम्हाला तलावाचं ठिकाण दाखवलं आणि किती भरलेलं आहे ते पण दाखवलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।